आज आपल्याकडं दादासाहेब पवार हे बापकडे आलेले आहेत आणि ते चर्मकार व्यावसायिक आहेत। ते चपला शिवण्याचं, बूट शिवण्याचं काम करतात, त्याचबरोबर त्यांची दुरुस्ती सुद्धा करण्याचं काम करतात। त्यांचा चपला व बूट विकण्याचा व्यवसाय आहे। आज ते धनगरवस्ती शाळेमध्ये आलेले आहेत। सर्वप्रथम टाळ्या वाजून आपण त्यांचे स्वागत करूया। तुम्हाला तुमच्या समोर एक चर्मकार व्यावसायिक आहेत, तर त्यांना त्यांच्या कामाबद्दल तुम्ही प्रश्न विचारायचे आहेत, अर्थात त्यांची काय करायची आहे, मुलाखत घ्यायची आहे। ओके, तुम्ही अगोदर मुलांना तुमचं नाव सांगा आणि तुम्ही किती दिवसांपासून हे काम करता ते सांगा। माझं नाव दादा खंडू पवार, राहणार धामणगाव। मी 25 वर्षापासून चप्पलचा चर्मकार उद्योग करतो आणि या उद्योगाला लागणारे साहित्य वर उगाळण्यासाठी आणि लबरवर उगाळण्यासाठी पांढरे चमडा ठोकायसाठी, खेळ ठोकायसाठी, ठोकण्यासाठी ही वस्तू आहे। त्याचं नाव काय? त्याला हस्ती म्हणतात। हस्ती ही पोगर आहे। ही बोळ पाडण्यासाठी हा लोखंडी पोगर आहे आणि हा पोगर खराब होऊ नये म्हणून ह्यासाठी हा फायबर आहे। आणि लेदर कापण्यासाठी म्हणजे चामडा कापण्यासाठी, दोरा तोडण्यासाठी, काही बी कापण्यासाठी ही रापी आहे। पट्टा, बेल्ट, चमड कापण्यासाठी याला रापी म्हणतात। तुम्ही हे काम किती वर्षापासून करत आहात? हे काम मी 25 वर्षापासून करतो। तुम्ही जे काम करतात ते तुम्हाला आवडतं का? चर्मकार मध्ये उद्योगात शिरल्यापासून ह्याच्यामध्ये भरपूर पैसा मिळतो आणि ते खूप मला आवडतात। तुम्ही आम्हाला काय संदेश द्याल? मुलांना तुम्ही शाळा शिकाय पाहिजे, गैरहजर नाही राहायला पाहिजे, चांगल्या पद्धतीत अभ्यास करायला पाहिजे, तुकारांच्या नादी लागायला नाही पाहिजे। हे कसं आहे, आपलं वय एकदा मोर सारल्यावर ते काही मागे येत नसतं, त्यामुळं ज्या त्या वयामध्ये जो तो अभ्यास व्हायला पाहिजे, तुकारवणी राहायला नाही पाहिजे। कारण ही शिक्षण हे खूप मोठं आहे आणि हे वारंवार हे शिकता येत नाही। रंग आवडतो। रंग आवडतो कोणता? गुलाबी। गुलाबी रंग आवडतो। तुम्ही दिवसभर काम केलेले त्याचे पैसे किती मिळतात तुम्हाला? 100 रुपये मिळते, शॅन्डल केला तर 200 मिळते, चप्पल केली तर 100 मिळते। जसं जसं नवीन आयटम असेल तसे तसे पैसे। तुमच्या दुकानामध्ये कोणकोणते साहित्य आहे? आमच्या दुकानावर तर भलते साहित्य असते। ग्राइंडर असते, रापी असते, आरी असते, दोरा असतो, म्यान असतं, भरपूर साहित्य लागतं। तुम्ही बुटाचे चपलाचे सामान कुठून आणता? हे बूट चप्पलचे सामान जिथे होलसेल दुकान असेल तिथे कातडी खरेदी करतो। चमडे लागणारं सगळे साहित्य होलसेल दुकानामध्ये खरेदी करतो। आमच्या लेकरांना 6वी पर्यंत धामणगाव मध्ये शिकवले, 12वी पर्यंत जामखेडा शिकवले आणि पुन्हा व्यवसायात घातले। व्यवसायात घातल्यावर पुन्हा होलसेल दुकानं टाकून दिले। दोन्ही मुले होलसेल धंदा करतात चप्पलचे। मुलगी पुण्याला आहे, तिचं स्वतःचं घर आणि स्वतः राहते तिथं पुण्याला। बाबा, तुम्ही आमच्या शाळेत आले, आम्हाला खूप मार्गदर्शन केलं, तुमचे खूप खूप धन्यवाद। ठीक आहे।